पुण्यात पुढच्या बातमीकडे मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे। शिवसेनेतर्फे हा दिन ममता दिन म्हणून साजरा केला जातो। तर ममता दिनाचं औचित्य साधून ठाकरे बंधू अभिवादनासाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ सुगम संगीत आणि भजनाचा कार्यक्रम असून सकाळपासूनच खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज सकाळी 10 नंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतील। तसंच राज ठाकरेही यावेळी या ठिकाणी खरं तर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। यावर सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्या जातात। भाग्यश्री, आज ममता दिन आहे। शिवसेनेच्या वतीनं खरं तर हा दिन ममता दिन म्हणून साजरा केला जातो। आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे। भाग्यश्री, नक्कीच आज ममता दिन आहे। सुंदर असं खरं तर सजावट देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज अनेक कार्यक्रमांची देखील रेलचेल आहे। खरं तर उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब दरवर्षीच इथे येत असतं, मात्र यावर्षी हा ममता दिन विशेष महत्त्वाचा असणार आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर सातत्याने ते एकाच ठिकाणी एका मंचावर दिसताना पाहायला मिळतात। त्यामुळे आज देखील राज ठाकरे या ममता दिनाला उपस्थित राहणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर जे भजन संगीताचे जे कार्यक्रम आहेत ते देखील इथे संपन्न होताना पाहायला मिळणार आहे। खरं तर आज नेमकं जर ते दोघं एकत्र आले तर ममता दिनाच्या निमित्ताने ते काय बोलणार, मीनाताईंच्या आठवणी जागवणार का, हे सगळं बघणं आजच्या दिवसाला महत्त्वाचं असणार आहे। नीलू, निश्चितच धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मीनाताई ठाकरे यांची आज जयंती असून शिवसेनेतर्फे हा दिन ममता दिन म्हणून साजरा केला जातो। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये साईनगर प्रभागातील युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले। भारतीय जनता पक्षाचे तुषार भारती यांच्या विरोधात युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान साईनगर प्रभागात युवा स्वाभिमानचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला। प्रत्येक प्रभागामध्ये निवडू एक जनतेच्या हृदयामधला हिरा प्रत्येक प्रभागामध्ये आपण उतरवलेला आहे। युवासेना पार्टीचे प्रत्येक प्रभागामध्ये 5 वर्षांपासून सातत्यानं जे उमेदवार काम करत होते, जे कार्यकर्ते काम करत होते, त्याच्यामधलाच एक कार्यकर्ता सचिन भेंडे, उदयजी पर्वतकर आणि आमच्या इंगळेताई या साईनगर प्रभागामध्ये उमेदवार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेच्या मनातले उमेदवार आहे। ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी आणि युवासेना पार्टीची बसली पाहिजे। दरम्यान नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपचे तुषार भारती यांच्या विरोधात प्रचार करत असल्याच्या प्रकरणात बच्चू कडू यांनी आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे तुषार भारती निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांचा डाव राणा दाम्पत्य काढतायत अशा शब्दात बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा समाचार घेतला। मैं आपको मारा तो हम तुमको भी मारने वाले हैं, या भूमिका अजूनही मिटू शकलं नाही। स्वाभिमानचा आणि भाजपची जी वाद आहे ते मिटवू शकले नाही। खरं तर नवरा बायको म्हणजे बायको भाजपमध्ये असताना आणि नवरा स्वाभिमान असताना सुद्धा हे वाद मिटू शकत नाही। म्हणजे दोघे जण दोन्ही ठिकाणी काम प्रामाणिकपणे करतं का नाही करत असं शंका येतं। दुसरी गोष्ट असं आहे का, मला बरं वाटलं का स्वाभिमानच्या पोस्टावर आता नवनीत राणाचा फोटो नाही आहे। म्हणजे फार इमानदारीनं दोघंही जण पक्षासाठी निष्ठावान म्हणून काम करत आहे। याचं तर आभारच मानायला पाहिजे दोघांचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।